बरसे रंग बरसे बरसे भीगे चुनर वाली रंग बरसे ओ रंग बरसे भीगे चुनर वाली रंग बरसे ओ रंग बरसे भीगे चुनर वाली रंग बरसे ओ रंग बरसे भीगे चुनर वाली रंग बरसे रंग बरसे भीगे चुनर वाली रंग बरसे ओ रंग बरसे भीगे चुनर वाली रंग बरसे इतना मजा क्यों आ रहा है तूने हवा में भांग मिलाया दुगना नशा क्यों हो रहा है आंखों से मीठा तूने खिलाया ओ तेरी मलमल की कुर्ती गुलाबी हो गई मंचली चाली कैसे नवाबी हो गई तो पदम पिचकारी जो तूने मुझे मारी तो बोले जमाना खराबी हो गई तो बोले जमाना खराबी हो गई तो बोले जमाना खराबी हो गई नमस्कार स्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण परत एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे चला हवा उद्या महाराष्ट्र दौरा. हा रोहित, आता तुझ्याकडे येणार आहे. तुम्ही कशी रंगपंचमी किंवा होळी साजरी करता? नागपूरला दुसऱ्या दिवशीच म्हणजे आज होळी जोपर्यंत सकाळी विझत नाही तोपर्यंतचाच वेळ आम्ही वाट बघतो. दुसऱ्या दिवशी लगेच रंगपंचमी खेळायला सुरुवात होते आणि लातूरला 5 दिवसांनंतर पंचमी, ॲक्च्युअल पंचमीच्या दिवशी रंगपंचमी खेळल्या जाते. सो नागपूरला एक खूप विचित्र पद्धत आहे रंगपंचमीची, की रंगपंचमीसाठी ते फुगे बनवतात आणि त्यात रंग वगैरे भरून सगळं. वेटाळ्यातले जे काका आपल्याला आवडत नसतील त्यांच्या घराखाली जायचं, खालून जोरात झरारारारारारा असं ओरडायचं आणि ते सगळे बलून्स एकत्र फेकायचे त्यांच्या. अरे बापरे, हे करतात? हे करतात. कोण केलेलं आहेस? मी केलंय. अरे देवा, त्यांना किती टेन्शन, ते होळीचं सण यूज नाही बाबा. तर आता येणार आहे बेर्डे साहेबांकडे. अभिनय हा लहानपणापासूनच श्रीकृष्ण आहे आणि श्रीकृष्णाची होळी सगळ्यांनाच माहिती आहे. श्रीकृष्ण ह्या अर्थी सांगतोय कारण तो खूप खोडकर आहे. तर अशा खोड्या तू शाळेत केल्या होतास का रंगपंचमीच्या निमित्तानं? मी किडे खूप करायचो. मी असं वरती थांबायचो आणि खिडकीतून हळूच एक फुगा टाकला कोणाच्या डोक्यावरती, कोणाच्या गाडीवरती. एकदा माझ्या आईलाच बसला. तिने वरती बघितलं आणि तिने संस्कृत चालू केली तिची. आणि तिला कुठे माहिती आपलं संस्कृत कळलं मला. आणि मग तिला वाटलं आपला बरोबर थोडी असं करणार, ते गुणी गरीब आहे, खरंय. ते काय असं कोणाला काय करत नाही. आणि मलाच तो नंतर गिल्ट आला. नंतर मी सांगितलं तिला. पण होळीच्या व्यतिरिक्त शाळेमध्ये केलेले काही गमतीदार प्रसंग? हा, मी एकदा चुकून नाही मी एकदा लव्ह लेटर लिहिलेलं एकीला. कधी लिहिलेलं? साधारण कॉलेजला असताना? पाचवीत लिहिलेलं. पाचवीत असताना? आणि का माहिती का, टीचरला वाटलं की ह्याला आपण पनिशमेंट म्हणून मुलींच्या रो मध्ये बसवूया. आणि का माहिती का, मला ते खूप आवडत होतं. म्हणून होते टीचर एवढी चांगली शिक्षक देणारे. अशा एवढ्या चांगले आवडते शिक्षक कोणाला देतं बाबा? सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे मग त्या टीचरनी आईला कंप्लेंट केली की तुमचा मुलगा लव्ह लेटर लिहितो वगैरे म्हणून. अरे बापरे. तर एखादी आईने का जोड्याने मारलं असतं. माझी जोरात जोरात हसायला लागली आणि मग ती आली त्या दिवशी एक्झिट लागला, ते बघून पण ती हसायला लागली. मला बघूनच तिला हसू यायला लागलं की एवढा लहान मुलगा लव्ह लेटर लिहितोय. हे तू कधी पाचवीत असताना? पाचवीत असताना गेलेलं. मग 10वीची प्रगती काय होती शाळेत? आमची शाळा खूप कूल होती, सरप्राइझिंगली. अरे चांगलं यार, उन्हाळ्यात त्याच शाळेत जाऊ. कशी कूल शाळा असते, एवढी कूल शाळा असते कुठे. आता येणार पल्लवी तुझ्याकडे. तुझी होळी कशी असते आणि तुझ्या आठवणी काय आहेत रंगपंचमीच्या? मी सध्या फार कमी खेळते होळी आणि खेळले तरी कोरड्या रंगांनी खेळते. पाण्याचा एकच मला किस्सा आठवतो. गावी होते मी आणि माझी बहीण 3ऱ्या मजल्यावर गेलो गच्चीवर आणि एक मोठी मी बादली भरली. आम्ही दोघी खूप प्रयत्नाने ती बादली वर घेऊन गेली आणि एक मुलगा आला आणि आमचं लक्ष होतं की गल्लीत तो येतो असं फुल आम्ही प्लॅनिंगमध्ये. आणि ती बकेट मी पाणी ओतताना ती बकेट सुटली हातातून आणि ती त्याच्या डोक्याला लागली
खूप जोरात. तर तेव्हापासून मी ते बंद केले आणि मी खेळते पण कोरडे रंग खेळते. वा 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 वा. स्वरांगी, तुझ्याकडे येणार आहे की घरी कसं असतं मग रंगपंचमीला वातावरण? मला सांगायला खूप आवडेल की आमच्या घरी दरवर्षी होळीच्या रात्री आत्ता जसे सगळे यंगस्टर्स इथे जमलेत तसं आमच्याकडे जुन्या काळी जसं मैफिली व्हायच्या वा. तसं ऑल नाईट मैफिल होते होळीच्या रात्री. तर सगळे यंगस्टर्स असतात आणि सगळेजण क्लासिकल गातात आणि ही साधारण 9 वाजता सुरू होते ते पहाटे 6 आणि 7ला अशी संपते. सो आम्ही स्वरांची होळी खेळतो असं म्हणायला हरकत नाही, रंगांची नाही. सो खूप मजा येते. स्वरांगी आपल्याकडे आलेली आहे आणि ती खूप छान अभिनय तर करतेच पण खूप छान गाते, कारण घरात सुद्धा तो वारसा आहे. आज काय आम्हाला ऐकवणार? बंदिश की होळी मी गाते, त्याच्यामध्ये सगळं होळीचं वर्णन आहे. वा. सो मी ते सादर करते. क्या बात है, वा वा, मौज. होरी खेलन को चले कन्हैया, होरी खेलन को चले कन्हैया, होरी खेलन